घटना आहे जालन्यामधील घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। जालना जिल्ह्यात 21 वर्षीय अर्पिता वाघ असं या मुलीचं नाव होतं, परंतु तिच्या वडिलांनी पहाटे असं काय केलं की ते संपूर्ण जालना हादरून गेलं। पोलिसांनी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करून मृत्यूचे कारण शोधण्याचा तपास सुरू केला। मग पुढे काय घडलं हे तुम्हाला सुद्धा पाहावं लागेल, तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। जालना जिल्ह्यात ही खळबळजनक घटना समोर आली। जालन्यातील या गावामध्ये 21 वर्षीय तरुणीसोबत जे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर घडलं। आणि मग पहाटेच बापाने या अर्पिता वाघ हिच्यासोबत काय केलं ते पहा। अर्पिता ही तरुणी जी होती, अर्पिता वाघ, जालना जिल्ह्यातील वंजार उंबरत गावामध्ये ती राहत होती। मग 11 ऑगस्ट रोजी असं काय घडलं ते तुम्ही बघाच। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। अर्पिता ही मुळात हुशार होती, ती लहानपणापासूनच हुशार होती। मग तिच्या बापाने काय केलं पहा। आता जालना जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली। जालन्यातील या गावामध्ये 21 वर्षीय या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला। आता तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली नाही, उलट त्यांनी लगेच पहाटे तिचा अंत्यविधी देखील केला। आता संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती न देता अंत्यविधी केल्याने पोलिसांनी नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला। आता तिचा मृत्यू झाला आणि संशयास्पद मृत्यू झाल्याबरोबर पोलिसांना त्यांनी कळवलं नाही। मग पोलिसांना संशय आला की याच्या मागे काहीतरी कारण नक्कीच आहे। मग पोलिसांनी नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला। मृत तरुणी अर्पिता वाघ जालना जिल्ह्यातील वंजार उंबरत गावामध्ये 21 वर्षीय तरुणीचा 11 ऑगस्ट रोजी रात्री संशयास्पद मृत्यू झाला। या तरुणीचा मृत्यू गळफासमुळे झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। आता नक्की गळफासच तिने का घेतला आणि नक्की गळफासच घेतला होता हे तुम्हाला पुढे समजेल। पोलिसांनी तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शोधण्यासाठी तपास सुरू केला। नातेवाईकांनी हुशारी दाखवण्याचा खूप प्रयत्न केला। त्यांनी पहाटेच अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु पोलिसांना संशय आला होता आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासात समोर आलं की तिने नक्की गळफासच घेतला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांचा होता। मग पोलिसांनी तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी तपास आता सुरू केला। आता संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती देणे आवश्यक असते, मात्र गळफासाने तरुणीचा मृत्यू झालाय, पण तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता घाई गडबडीत म्हणजे 12 ऑगस्टला पहाटेच अंत्यविधी केला। यामुळे पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आणि तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तरुणीच्या मृत्यूची नोंद तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली। 12 ऑगस्ट पोलिसांनी म्हणजे 12 ऑगस्टला पोलिसांनी ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला तेथे जाऊन मृतदेहाच्या राखेसह अवशेषाचे नमुने घेतले। संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी माहिती न देता मृतदेहावर परस्पर अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला। विशेष म्हणजे रात्री 2:30 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी 4 वाजता अंत्यविधी उरकून घेतला। त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। आता अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री 2:30 वाजता मृत्यू झाला। त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे 4 वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला। मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली, तेव्हा मृतदेह जळतच होता। पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली। मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या 2 भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला। आता तुम्हाला प्रश्न पडेल की नातेवाईक आणि वडिलांनी सुद्धा सांगितलं होतं की तिने आत्महत्या केली होती, म्हणून आम्ही तिचा अंत्यविधी पहाटे करतोय। परंतु आता पोलिसांसमोर हे एक मोठं कोड आहे, कारण की पोलिसांना आता याचा शोध घ्यावा लागणार आहे की तिने नक्की आत्महत्या केली होती की तिच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी किंवा वडिलांनी तिला मारून त्यानंतर तिची अशी विल्हेवाट लावली असावी, असा पोलिसांचा सुद्धा अंदाज आहे। मग नक्की या घटनेत काय घडलं आणि याचा उलगडा अद्याप झालेला नाही, परंतु अशा प्रकारची घटना खूप लाजिरवाणी आहे। मग बापाने किंवा नातेवाईकांनी काय केलंय का, याच्या मागे नक्की हात कोणाचा आहे आणि तिच्यासोबत काय घडलं हे लवकरच पोलीस स्पष्ट करणार आहेत। परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत। अगदी बिहारसारख्या घटना महाराष्ट्रात घडू लागलेल्या आहेत। एका कुटुंबाने आपल्या मुलीसोबत असं का करावं, असा सुद्धा प्रश्न पुढे येत आहे। मग पोलीस लवकरच या घटनेचा तपास करतील। तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।